समजा एखाद्या व्यक्तीचं तू आज फेस रिडिंग करून प्रेडिक्शन केलंय, 4 दिवसांनी त्याचा ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंटमध्ये चेहऱ्याचा शेप बदलला, तर मग त्याला प्रेडिक्शन कुठलं लागू आहे, नवीन चेहऱ्याचं की जुन्या चेहऱ्याचं? ऍक्च्युली मी असं म्हणेन, जर मला 4 दिवस आधी तो माणूस भेटलाय तर मी त्याला प्रिकॉशन्स देईन. अच्छा, ओके, आधी की ऍक्सिडेंटच होऊ नये तुझा. कारण ऍक्सिडेंट होणाऱ्या चेहऱ्यामध्येही काही अशा गोष्टी आहेत की ज्या दिसतात. मी तुम्हाला आता सांगेन की तुम्ही आजूबाजूच्या लोकांना ऑब्झर्व करा तुमच्या, की त्याच्या चेहऱ्याच्या ह्या भागावर नाकावरती कर्व येतो, अतिशय डार्क कर्व येतो, आणि हे गाल जे आहेत ना पडलेले असतात, हे निस्तेज होतात, पूर्ण निस्तेज गाल होतात. असं असेल ना तर शक्यतो त्याला त्या दिवशी प्रवास करू द्यायचा नाही. मग हे लक्षण लक्षात ठेवण्यासारखं आहे की जर ह्या नाकावरती मोठा कर्व आहे, अतिशय काळी रेषा आहे, प्रत्येकाला असते, सौम्य रेषा असते, त्या दिवशी मे बी जास्त डार्क असते ती, आणि गाल पूर्ण पडलेले असतात, बाकी तुझ्या गालावरती एक एनर्जी दिसते, एक तेज दिसतं, थोडी चमक दिसते, ती त्या दिवशी दिसत नाही. आणि मग तो दिवस असेल ना तर तो टाळावा, आणि तेवढं टाळलेलं चालतं. विधिलिखित वगैरे आपण थोडं बाजूला ठेवूया. जर विधिलिखित शाश्वत सगळं जर असेल ना तर मग आपल्याला ह्या उपायांची गरजच नाही पडणार, ह्या वस्तुनिष्ठ अभ्यासाची आपल्याला तशी गरजच नाही पडणार. म्हणून एक पर्टिक्युलर ठरवून ठेवायचं, बाबा हे दिसतंय ना, सांगा 4 दिवस तू बाबा ह्या ठिकाणी जाऊ नकोस. आणि बरेच ज्योतिषी सांगतात हल्ली ते प्रवास अवॉइड कर.